नमस्कार, मी प्राध्यापक जाधव केवी, विषय इतिहास. आपलं प्रकरण क्रमांक 3, भारतातील ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती हा भाग आपण पाहत होतो. त्यामध्ये काल आपण 2 संस्कृत्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिली संस्कृती होती आहाड किंवा बनास संस्कृती. त्यानंतर दुसरी संस्कृती होती गणेश्वरा जोधपुरा संस्कृती. त्यानंतर तिसऱ्या संस्कृतीचा आपण अभ्यास केलेला होता. ती तिसरी संस्कृती होती गेरूच्या रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांची संस्कृती. या संस्कृतीची माहिती आपण कालच्या भागामध्ये पाहिलेली आहे. आज आपण मध्य प्रदेशामध्ये ज्या संस्कृती उदयास आलेल्या होत्या त्या संस्कृतींची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये मध्य प्रदेशामध्ये आपल्याला उत्खननातून ज्या 2 संस्कृत्यांची माहिती मिळाली किंवा उत्खननातून ज्या 2 संस्कृती उजेडात आल्या त्यामध्ये कायथा संस्कृती आणि माळवा संस्कृती. या 2 संस्कृत्यांची आपणाला आज माहिती करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये मध्य प्रदेशातील पहिली संस्कृती आहे ती म्हणजे कायथा संस्कृती. आता कायथा संस्कृती जर आपण पाहिली तर मध्य प्रदेशामध्ये उज्जैन शहराच्या परिसरामध्ये काली सिंध नदी आहे. या काली सिंध नदीच्या परिसरामध्ये कायथा संस्कृती होती हे आपणाला दिसून येतं. कारण उज्जैनच्या परिसरामध्ये काली सिंध नदीच्या परिसरामध्ये उत्खनन केल्यानंतर त्या उत्खननामध्ये जे अवशेष सापडले त्या अवशेषावरून उज्जैनच्या परिसरामध्ये एक प्राचीन संस्कृती होती असं आपणाला दिसून येतं. या संस्कृतीलाच कायथा संस्कृती असं म्हणतात. आता या कायथा संस्कृतीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे उज्जैन हे कायथा संस्कृतीचे मुख्य उत्खननित स्थळ किंवा ठिकाण मानलं जातं. कारण याच परिसरामध्ये या संस्कृतीचा विस्तार झालेला आपणाला दिसून येतो. आता या संस्कृतीची आपण वैशिष्ट्य पाहत असताना त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे ती म्हणजे कायथा संस्कृती ही हडप्पा संस्कृतीची समकालीन होती. म्हणजेच काय की भारतामध्ये सिंधू नदीच्या परिसरामध्ये जी हडप्पा किंवा मोहेंजोदाडो संस्कृती होती त्या संस्कृतीच्या कालखंडातच मध्य प्रदेशमध्ये उज्जैनच्या परिसरामध्ये ही संस्कृती होती असं आपणाला दिसून येतं. म्हणजे या संस्कृतीचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कायथा संस्कृती ही हडप्पाकालीन संस्कृतीशी समकालीन होती. म्हणजे त्याच कालखंडामध्ये ही संस्कृती उदयास आलेली होती असं आपणाला दिसून येतं. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे कायथा संस्कृतीमधील लोकांचा शेती आणि पशुपालन करणे हा मुख्य व्यवसाय होता. म्हणजे कायथा संस्कृतीमधील लोक शेती करत होते आणि शेतीच्या जोडीला पशुपालन करत होते. म्हणजे शेती आणि पशुपालन करणे हा मुख्य व्यवसाय या संस्कृतीमधील लोकांचा होता असं आपणाला दिसून येतं. त्याचप्रमाणे तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हाताने घडविलेली मातीची भांडी, गारगोटीच्या दगडापासून बनविलेली सूक्ष्मास्त्रे हे या संस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हाताने घडविलेली मातीची भांडी म्हणजे या कालखंडामध्ये हाताने मातीची भांडी घडविली जात होती. आता सुरुवातीच्या काळात हातावरतीच मातीची भांडी घडवली जात होती. कालांतरानं चाकाचा शोध लागला आणि चाकाच्या शोधामुळं चाकावरती मातीची भांडी घडवली जाऊ लागली. पण या कालखंडामध्ये हाताने
मातीची भांडी घडविली जात होती. त्याचप्रमाणे गारगोटीच्या दगडापासून बनविलेली सूक्ष्मास्त्रे या कालखंडामध्ये वापरली जात होती. त्या गारगोटीचा दगड तुम्हाला माहीत असेल की आपल्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपणाला गारगोटीचा दगड सापडतो. बऱ्याच वेळा आपण त्या गारगोटीच्या दगडाचा वापरही केलेला आहे. त्याचप्रमाणे या कालखंडामध्ये गारगोटीच्या दगडापासून सूक्ष्मास्त्रे निर्माण केलेली आपणाला दिसून येतात. आता पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की या कालखंडामध्ये मानवाने सूक्ष्मास्त्रे का निर्माण केली, तर होलोसीन कालखंडामध्ये विशाल किंवा महाकाय प्राणी नष्ट होऊन आकाराने लहान प्राणी निर्माण झाले आणि आकाराने लहान प्राणी निर्माण झाल्यामुळं लहान प्राण्यांची शिकार करण्यासाठी लहान लहान शस्त्र गरजेची होती. म्हणून त्या कालखंडातील मानवाने लहान प्राण्यांची शिकार करण्यासाठी छोटी छोटी शस्त्र तयार केली. या छोट्या छोट्या शस्त्रांनाच आपण सूक्ष्मास्त्रे असे म्हणतो. कारण आपण पाहिलं असेल की अश्मयुगामध्ये मानव निसर्गामध्ये सापडलेल्या दगडाचा शस्त्र म्हणून वापर करत होता. त्यावेळेला महाकाय प्राणी होते, म्हणजे हत्ती किंवा डायनासोर किंवा इतर महाकाय प्राणी होते. अशा महाकाय प्राण्यांची शिकार करणं मोठ्या दगडानं शक्य होतं. पण होलोसीन कालखंडामध्ये सशासारखे लहान प्राणी निर्माण झाल्यामुळं सशासारख्या लहान प्राण्यांची जर आपणाला शिकार करायची असेल तर आपणाला मोठा दगड वापरता येत नाही. त्यासाठी आपणाला लहान दगडाचा किंवा लहान शस्त्राचाच वापर करावा लागतो. म्हणून त्या कालखंडातील लोकांनी सूक्ष्मास्त्रांचा वापर केला. म्हणजे या कालखंडातील म्हणजेच कायथा संस्कृतीमधील लोक गारगोटीच्या दगडापासून सूक्ष्मास्त्रे तयार करीत होती असं आपणाला दिसून येतं. त्याचप्रमाणे कायथा संस्कृतीमधील लोक तांब्याची कुऱ्हाड, बांगड्या, मौल्यवान मणी असलेले हार, रंजगिरा, दगडापासच्या भुकटीपासून बनविलेली दागिने हेही या कालखंडातील लोक तयार करीत होते असं आपणाला दिसून येतं. म्हणजे तांब्याची कुऱ्हाड, कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तांबे धातू मिळत असल्यामुळं तांबे या धातूची कुऱ्हाड तयार करणे, मौल्यवान मणी तयार करणे किंवा मौल्यवान मणी असलेले मोठमोठे हार तयार करणे, संगगिरा दगडापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणे, त्याचप्रमाणे चकतीच्या आकाराचे मणी तयार करणे, जे गारगोटीच्या दगडापासून चकतीच्या आकाराचे मणी तयार करणे हे व्यवसायही आपणाला या कालखंडामध्ये दिसून येतात. म्हणजे उज्जैनच्या परिसरामध्ये उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी जे अवशेष सापडले त्या अवशेषामध्ये या सर्व वस्तू सापडलेल्या आपणाला दिसून येतात. आता कायथा संस्कृती आणि आहाड संस्कृती या दोन संस्कृत्यांचा परस्पराशी संबंध होता असं आपणाला दिसून येतं. तर अशा प्रकारे मध्य प्रदेशामध्ये कायथा संस्कृती उदयास आलेली होती. या संस्कृतीचा आणि आहाड संस्कृतीचा जवळचा संबंध होता, परस्पराशी संबंध आल्याचं आपणाला दिसून येतं. त्याचप्रमाणे कायथा संस्कृतीमधील लोक आहाड संस्कृतीमध्ये किंवा आहाड संस्कृतीमधील लोक कायथा संस्कृतीमध्ये जाऊन राहत होते, म्हणजे परस्पराशी संबंध होता असं आपणाला दिसून येतं. तर अशा प्रकारे आपणाला मध्य प्रदेशातील उज्जैनच्या काली सिंध नदीच्या परिसरामध्ये एक संस्कृती होती याची आपणाला माहिती मिळते. त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे मध्य प्रदेशातीलच दुसरी एक महत्त्वाची संस्कृती आहे ती म्हणजे माळवा संस्कृती. आता माळवा संस्कृतीचा जर आपण विचार केला तर नर्मदा नदीच्या परिसरामध्ये जे मध्य प्रदेशामध्ये जी नर्मदा नदी आहे या नर्मदा नदीच्या परिसरामध्ये ही संस्कृती उदयास आलेली होती. या संस्कृतीलाच माळवा संस्कृती असं म्हणतात. आता या संस्कृतीला म्हणजे ही संस्कृती आहे
ही संस्कृती माळवा संस्कृती म्हणून का ओळखली जाते, तर मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या परिसरामध्ये म्हणजेच माहेश्वराच्या पलीकडील तीरावरती नावडाडोली हे एक ठिकाण होतं. त्या नावडाडोली या ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणजेच माळवा संस्कृतीमधील नावडाटोली हे ठिकाण उत्खननित स्थळ म्हणून ओळखलं जातं किंवा नावडाटोली हे ठिकाण माळवा संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचं उत्खननित ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे नावडाटोली, नागरा, एरण ही महत्त्वाची ठिकाणं आपणाला या माळवा संस्कृतीची सांगता येतील. म्हणजे नावडाटोली, नागरा, एरण या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर या माळवा संस्कृतीचे अवशेष सापडले, म्हणून ही ठिकाणंसुद्धा या संस्कृतीमधील अतिशय महत्त्वाची मानली जातात. आता या संस्कृतीचा जर आपण विचार केला, या संस्कृतीची जर आपण वैशिष्ट्य पाहिली, तर या संस्कृतीमधील ज्या गाव वसाहती होत्या त्या गाव वसाहतींना सुरक्षित संरक्षित अशी तटबंदी केलेली होती. म्हणजे परकीय आक्रमणापासून आपल्या गाव वसाहतीचं संरक्षण व्हावं या उद्देशानं या संस्कृतीमधील गाव वसाहतीच्या भोवती संरक्षक तटबंदी उभारलेली आपणाला दिसून येते. म्हणजे मध्य प्रदेशामध्ये या दोन महत्त्वाच्या संस्कृती आहेत. त्यामध्ये एक आहे कायथा संस्कृती, दुसरी आहे माळवा संस्कृती. तर त्यानंतर आपण एक तिसरी संस्कृती आहे, या तिसऱ्या संस्कृतीचा आपणाला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. ती संस्कृती आहे ती म्हणजे गुजरातमधील संस्कृती. जे ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशमध्ये कायथा आणि माळवा संस्कृती होती, त्याच पद्धतीनं गुजरातमध्ये सुद्धा कच्छ आणि सौराष्ट्र हा जो परिसर आहे गुजरातमध्ये, या परिसरामध्ये एक संस्कृती प्राचीन कालखंडामध्ये उदयास आलेली होती असं आपणाला दिसून येतं. आता गुजरातमधील जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा जर आपण कालखंड पाहिला तर तो साधारणपणे इसवी सन पूर्व 1800 ते इसवी सन पूर्व 1200 असा हा कालखंड या गुजरातमधील संस्कृतीचा मानला जातो. आता गुजरातमधील ही जी संस्कृती आहे ही संस्कृती कच्छ, सौराष्ट्र, उत्तर गुजरात या परिसरामध्ये उदयास आलेली होती असं आपणाला दिसून येतं. आता या संस्कृतीची जर आपण वैशिष्ट्य पाहिली तर पूर्व हडप्पा संस्कृती, नागरी हडप्पा संस्कृती आणि उत्तर हडप्पा संस्कृती या संस्कृतीच्या समकालीनच ही संस्कृती होती असं आपणाला दिसून येतं. म्हणजे हडप्पा संस्कृतीचा कालखंड आणि गुजरातमधील संस्कृतीचा कालखंड हा सारखाच होता असं आपणाला दिसून येतं. म्हणजे गुजरातमधील जी संस्कृती आहे ती संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या समकालीन होती किंवा गुजरातमधील संस्कृतीचा कालखंड आणि हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा सारखाच होता असं आपणाला दिसून येतं. त्यानंतर आपण जर दुसरा मुद्दा पाहिला तर या गुजरातमधील संस्कृतीमधील लोक गारगोटीच्या दगडाचे मौल्यवान खडे मोठ्या प्रमाणात तयार करीत होते. कारण कच्छ आणि सौराष्ट्रच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारगोटीचे दगड सापडत होते आणि हे दगड सापडत असल्यामुळं या गारगोटीच्या दगडापासून मौल्यवान खडे तयार करण्याचं काम किंवा खडे तयार केले जात होते. म्हणजे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र हा परिसर आहे, हा परिसर गारगोटीच्या खड्याचा स्रोत मानला जात होता किंवा उगमस्थान मानलं जात होतं. त्यामुळं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारगोटीचे खडे मिळत होते. या गारगोटीच्या खड्यापासून वेगवेगळे
दागदागिने तयार करणे हा मुख्य व्यवसाय या कालखंडातील या संस्कृतीमधील लोकांचा होता असं आपणाला दिसून येतं. त्यानंतर कच्छ सौराष्ट्र परिसरामध्ये उत्खनन केल्यानंतर त्या उत्खननामध्ये जे अवशेष सापडले त्या अवशेषावरून या संस्कृतीमधील लोक पशुपालक होते असं आपणाला दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी ज्या ग्रामवसाहती आहेत त्या ग्रामवसाहतीमध्ये पशुपालन केल्याच्या खुणा आढळतात किंवा अवशेष आढळतात. म्हणून यावरून असं लक्षात येतं की गुजरातमधील संस्कृतीमधील लोक पशुपालक होते असं आपणाला दिसून येतं. त्याचप्रमाणे या संस्कृतीमधील लोक मातीच्या भांड्याचा वापर करत होते. आता या संस्कृतीमधील लोक मातीच्या भांड्याचे किंवा घाट किंवा नक्षी असणारी भांडी वापरत होते. त्या पद्धतीचीच भांडी आपणाला हडप्पा संस्कृतीमधील लोक वापरत होते असं आपणाला दिसून येतं. यावरून आपल्या असं लक्षात येतं की गुजरातमधील जी संस्कृती आहे ती संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या मिळतीजुळती होती किंवा हडप्पा संस्कृतीचा आणि गुजरातमधील संस्कृतीचा जवळचा संबंध होता असं आपणाला दिसून येतं. तर अशा प्रकारे आज आपण मध्य प्रदेशातील कायता संस्कृती आणि माळवा संस्कृती आणि गुजरातमधील संस्कृती या संस्कृत्यांचा अभ्यास पाहिला. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपणाला महाराष्ट्रामध्ये ज्या ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती होत्या संस्कृती होत्या त्या संस्कृतीची माहिती आपणाला पुढच्या भागामध्ये पाहिजे आहे. धन्यवाद.